तुरीमध्ये अडचणी वेगळ्या आहेत, सोयाबीनमध्ये अडचणी वेगळ्या आहेत. आपण अडचणीनुसार बीज प्रक्रिया करणार आहे. त्यामुळे तुरीमध्ये बीज प्रक्रिया कोणती करायची? तुरीमध्ये अडचण काय आहे? हा आपला फायटोप्थेरा आहे. खोड मर किंवा फांदी मर, डाग पडतात फांदीवर आणि फांद्या मळून जातात. किंवा हा फ्युजारियम विल्ट आहे, मूळकूच. अचानक फुलं लागायच्या दरम्यान पासून तर पुढं शेंगा लागेपर्यंत झाडं अचानक मरतात. फ्युजारियम विल्ट, फायटोप्थेरा ब्लाइट, हा स्टेम कॅन्कर, खोडाला गाठ येते. हे सगळे रोग आहे जमिनीतून पसरणारे. आणि या सगळ्या रोगांसाठी सर्वोत्तम जे आहे ते आहे ट्रायकोडर्मा. आता ट्रायकोडर्मामध्ये वेटेबल पावडर आहे, त्याची बीज प्रक्रिया करता येत नाही कारण ते पाण्यात विरघळत नाही. लिक्विड आहे, त्याच्या क्वालिटीची गॅरंटी नाही. मग सर्वोत्तम कोणतं? तर डेक्स्ट्रोज फार्म मधलं ट्रायकोडर्मा, ट्रायकोबूस्ट DX. याला 1:10:9 असा काउंट आहे. म्हणजे जे बाजारात मिळतं, जे वेटेबल पावडर 1 किलो घेतलं तर हे फक्त 10 ग्रॅम त्या 1 किलोची बराबरी करेल. इतकं पॉवरफुल, इतकी जास्त प्रमाणात जैविक बुरशी त्याच्यात आहे ट्रायकोबूस्ट DX. तुरीला तर आपण बुस्टरचं तूर जर घेतली तर त्याच्या सोबतच आपण ट्रायकोडर्माचं पाकिट लावलेलं आहे, 10 ग्रॅमचं पाकिट, जे वेटेबल पावडरच्या 1 किलोची बराबरी करेल. बघा, बुस्टर नेहमीच शेतकऱ्यांचा विचार जास्त करते. हे ट्रायकोडर्मा दिलंच पाहिजे असं काही नाही. याचा एवढा मोठा खर्च कंपनी करते कारण शेतकऱ्याच्या ते खूप फायद्याचं आहे. वेळेवर शेतकरी घेत नाही तर त्याला तसंच जर आपल्याला बियाण्यासोबत जर मिळालं त्याला खूप जास्त चांगला फायदा होऊ शकतो. त्यासाठी आता जोरमेटच दिलं पाहिजे असं काय नाही, थायरम जर दिलं तरी होत होतं. पण आपण सोयाबीन बियाण्यासोबत जोरमेट देतो. कशामुळं? की थायरम तुम्ही फेकून देत होते, थायरमची बीज प्रक्रिया करत नव्हते. पण जोरमेट दिल्यामुळं, लिक्विड फॉर्म मध्ये असल्यामुळं सोपं आहे बीज प्रक्रिया करायला. त्यासाठी शेतकऱ्यांचा विचार करणारे आपण, त्यामुळे शेतकऱ्यांच्या फायद्याचाच नेहमी विचार करतो. तर ट्रायकोडर्मा कोणतंही बियाणं घ्या तुम्ही, बुस्टरचं घेतलं तर बियाण्यासोबत ट्रायकोडर्मा आहे. त्यात 10 मिली पाणी टाका आणि 10 मिली त्यात हे 10 ग्रॅमचं पाऊच टाका. 10-20 मिली पाण्यात ते विरघळून घ्या आणि पेरणीपूर्वी लावून द्या आणि पेरून द्या. समजा तुम्ही घरचं बियाणं वापरलं किंवा दुसऱ्या कंपनीचं बियाणं असेल तर बाजारातून ट्रायकोबूस्ट DX घ्या. ते मग 10 ग्रॅमच्या ऐवजी 20, 25, 30 ग्रॅम, कारण ते 1:10:8 आहे बाजारातलं. हे पाऊच जे आहे ते 1:10:9 म्हणजे 10 पट जास्त आहे. हे 10 ग्रॅम तर ते 100 ग्रॅमची बराबरी करते. त्यामुळं पण 100 ग्रॅम लावणं शक्य नाही, तर 10-20 ग्रॅम एका किलोला तुम्ही लावू शकता. याच्यामुळे काय होतं? मर, उधळणे, उबळणे, फ्युजारियम विल्टला कंट्रोल मिळतो. फांदीमर, फायटोप्थेरा ब्लाइटचं प्रभावी नियंत्रण सुरुवातीचं. खोडाची गाठ, स्टेम कॅन्कर, याचं सुरुवातीला नियंत्रण होतं. PSBचं सुद्धा हे काही प्रमाणात काम करतं. जमिनीतील इतर बुरशींना सुद्धा नियंत्रित करतं. शक्यतो घरचं बियाणं तुरीचं लागवडीसाठी टाळावं. ट्रायकोडर्माला शेतकऱ्यांचा मित्र असं म्हटलेलं आहे. कशामुळं? कारण जमिनीतल्या अनेक असंख्य बुरशींचं नियंत्रण ट्रायकोडर्मा करते खूप कमी खर्चात. आता ज्या जमिनीत खूप जास्त प्रमाणात बुरशी आहे तर हे बीज प्रक्रिया केलेलं काही शेवटपर्यंत तुम्हाला साथ देणार नाही. पण सुरुवातीला कमीत कमी महिना 1.5 महिन्यापर्यंत तरी तुमच्या पिकाचं, रोपाचं संरक्षण ते नक्की करेल. मग तुम्हाला ज्या ठिकाणी खूप मर असते अशा ठिकाणी किंवा फांदी मर असते अशा ठिकाणी जुलै महिन्यामध्ये पुन्हा एकदा ट्रायकोडर्माचं ड्रेंचिंग तुम्ही तिथं करायचं. मात्र सुरुवातीच्या महिना 1.5 महिन्याच्या संरक्षणासाठी बीज प्रक्रियेद्वारे ट्रायकोडर्मा तुम्ही अवश्य लावा. तिथं रासायनिक बुरशीनाशक लावून काही फारसा फायदा होत नाही. जैविक बुरशीनाशकच तुरीला लावायचं. तर हे तुरीच्या बीज प्रक्रियेसाठी या पद्धतीनं तुम्हाला लावायचं आहे. तुरीचं पॅकेट फोडून घ्यायचं आणि ट्रायकोडर्माचं पाणी म्हणजे लिक्विड, ट्रायकोडर्माचं हे पाऊच आहे, त्याला पाण्यात टाकलं, त्याला विरघळवलं, चांगलं विरघळून त्याच्यावर टाकून त्याला हलकं हलवून, बघा थोडंसं 10 ग्रॅम पावडर टाकली, 10 ते 20 मिली पाणी टाकलं, त्याला व्यवस्थित हलवून घेतलं आणि नंतर मग ते लिक्विड जे आहे, मिश्रण जे आहे ते बियाण्यावर टाकून त्याला चांगलं हलवून घेतलं, थोडंसं सुकू दिलं की झालं. फक्त सुकलं पाहिजे ते, मग पेरणीला त्रास होत नाही, चांगलं सगळं व्यवस्थित राहते.